जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज. भाग तिसरा. एका संध्याकाळी गजानन महाराज माणिक चौकात पुन्हा प्रकट झाले. ती सूर्यास्ताची वेळ होती. गायी रानातून गुराख्यांबरोबर घरी परतत होत्या. गजानन महाराजांना बघून गायींना वाटले की नंदनसुतच आला आहे. त्या महाराजांच्या आसपास जमू लागल्या. वृक्षांवरती पक्षी किलबिलाट करत होते. दुकानदार संध्याकाळच्या दिवाबत्तीची तयारी करू लागले होते. अशा त्या संध्याकाळी गजानन महाराज बंकटलालला पुन्हा दिसले. यावेळी बंकटलाल महाराजांना आपल्या घरी घेऊन आला. गजानन स्वामींची मूर्ती पाहता क्षणी बंकटलालचे वडील भवानीराम यांच्या मनात अतिशय आनंद निर्माण झाला. त्यांनी स्वामींचरणी साष्टांग नमन करून त्यांना पाटावरती बसवले आणि हात जोडून विनंती केली की गुरुराया, आपण आज इथेच भोजन करावे. आपल्या रूपाने साक्षात पार्वतीकांत प्रदोषवेळी घरी आले आहेत. स्कंद पुराणात सांगितले आहे की ज्याला प्रदोषकाली शिव आराधना घडेल तो भाग्यशाली ठरतो. असे म्हणून भवानीरामांनी बिल्वपत्र आणून परमभक्तीने गजानन स्वामींच्या मस्तकी ठेवले. स्वयंपाक तयार व्हायला थोडा वेळ होता. भवानीरामांच्या मनात विचार आला की आपण गजानन स्वामींना भोजनासाठी थांबवून तर घेतले आहे, पण स्वयंपाक तयार व्हायच्या आधीच जर हे निघून गेले तर प्रदोषकाली भगवान शिव न जेवता उपाशी परत गेले असे होईल. ते विचार करू लागले की आता काय करावे. मौज बघायला खूप लोक जमले होते. मग भवानीरामांनी ठरवले की घरात दुपारच्या पुऱ्या आहेत, त्याच तपकात घालून स्वामींपुढे ठेवू. ते मनात म्हणाले, स्वामी जाणतात की माझ्या मनात कपट नाही. मनात भाव असेल तर उमापती शंकर नक्कीच भेटतो असा सिद्धांत आहे. मी गुरुरायांना जाणून बुजून शिळे अन्न खाऊ घालत नाहीये. शिवाय पक्क्या रसोईला शिळे म्हणणे उचित नाही. असा विचार करून भवानीरामांनी तात्काळ भोजनाची तयारी केली. त्यांनी गजानन स्वामींच्या कपाळावर बुक्का लावला. गळ्यात पुष्पहार घातला. मग स्वामींपुढे एका तपकात पुऱ्या, बदाम, खारका, केळी, मोसंबी, मुळे इत्यादी पदार्थ आणून ठेवले. गजानन महाराजांनी प्रसन्न चित्ताने सगळे सेवन केले. जे जे पात्रात पडले ते ते त्यांनी भरभर खाल्ले. पोटात सुमारे 3 शेर अन्न साठवले. गजानन महाराज रात्रभर तेथेच राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी बंकटलालने गजानन महाराजांना कौतुकाने मंगलस्नान घातले. त्या मंगलस्नानाचा थाट काय वर्णावा. जमलेल्या भाविकांनी सुमारे 100 उष्णोदकांच्या घागरींनी महाराजांना मनसोक्त स्नान घातले. कोणी शिकेकाई लावत होते तर कोणी साबण घेऊन त्यांचे पदकमल आवडीने घासत होते. कोणी दवना, कोणी हिना, तो कोणी चमेलीचे सुवासिक तेल लावून त्यांना आवडीने आंघोळ घालत होते. बंकटलाल संपन्न होता. त्याच्या घरी कशाचेही उणे नव्हते. स्नानविधी संपल्यावर लोकांनी योगीराज श्री गजानन महाराजांना पितांबर नेसवून मोठ्या आदराने व सन्मानाने गादीवर बसवले. त्यांच्या कपाळावर केशरी गंध लावले. गळ्यात नाना प्रकारचे सुवासिक हार घातले. शिरी तुळशी मंजिरी वाहिल्या. महाराजांसमोर नाना पक्वान्नांचे नैवेद्य दाखवले. बंकटलालचे घर द्वारका झाले होते. अवघ्या मंडळींनी आपले मनोरथ पूर्ण केले, पण बंकटलालचा चुलत बंधू इच्छाराम शेठजी मात्र उरला. भाविक मनाचा इच्छाराम शंकराचा भक्त होता. त्याने विचार केला की आज मला सोमवारचा उपवास आहे. घरात प्रत्यक्ष भगवान शंकर आले आहेत, तेव्हा सूर्यास्ताच्या वेळी त्यांची यथासांग पूजा करून मगच उपवासाची सांगता करावी. संध्याकाळ झाली. सूर्य अस्ताला गेला. प्रदोष वेळ साधून इच्छारामने स्नान केले. त्याने मोठ्या भक्तिभावाने व प्रेमाने गजानन साधूची यथासांग पूजा केली. पूजा झाल्यावर त्याने गजानन स्वामींना विनंती केली की गुरुराया, जरी आज दुपारी आपले भरपेट भोजन झाले असले तरी आत्ता आपण काहीतरी खावे. आज मला सोमवारच्या उपवासाचे उपोषण आहे. आपण जेवल्या वाचून मी अन्न ग्रहण करणार नाही.
सगळ्या भक्तांचा हेतू पूर्ण झाला, माझा मात्र राहिला. कृपा करून माझी इच्छा पूर्ण करा. मग इच्छाराम परातीत नैवेद्य घेऊन आला. त्यात आंबेमोहोर तांदळाचा 2 मुठी भात, नानाविध पक्वान्ने, जिलबी, राघवदास, मोतीचूर लाडू, करंजा, अनारसे, घिवर असे अनेक प्रकारचे सुग्रास पदार्थ होते. अगणित चटण्या व कोशिंबिरी होत्या. शेजारी दह्याचा वाडगा होता. मध्यभागी तुपाची वाटी होती. इच्छारामने 4 माणसांच्या खाण्याएवढा परिपूर्ण नैवेद्य स्वामींपुढे आणून ठेवला. तो नैवेद्य बघून महाराज स्वतःशीच बोलले, "अघोऱ्या, तुला अहिर्निशी खायला हवे ना? खा आता हे अवघे अन्न. तुझ्या अघोर वृत्तीला पाहायला सर्व जन आले आहेत." मग महाराज भोजनाला बसले. हा हा म्हणता त्यांनी अवघे अन्न फस्त केले. ताटात अगदी मीठ लिंबूही शिल्लक ठेवले नाही. जेवण संपताच त्यांना खाल्लेल्या अन्नाची खणाणून उलटी झाली. अतिआग्रहाचा परिणाम काय होतो हे दाखवण्यासाठी गजानन स्वामींनी ही लीला केली. समर्थ श्री रामदासांनी एकदा अशीच गोष्ट केली होती. श्री रामदासांच्या मनात एकदा खीर खाण्याची वासना झाली. मनाची खोड मोडण्यासाठी त्यांनी खीर इतकी अखंड प्यायली की त्यांना खणाणून उलटी झाली. उलटी होताच वासनेला जिंकण्यासाठी रामदास स्वामींनी उलटलेलेच परत खाल्ले. तसेच येथे झाले. मग उलटी झालेली जागा साफ करून गजानन महाराजांना परत स्नान घातले आणि जागेवर नेऊन बसवले. तेथे उपस्थित असलेले लोक आत्मानंदात मग्न असलेल्या गजानन महाराजांचे दर्शन घेऊ लागले. तेवढ्यात तेथे भजन करण्यासाठी 2 दिंड्या आल्या. आपल्या मधुर व पहाडी आवाजात ते विठ्ठलाचा नामगजर करू लागले. असा आनंदोत्सव रात्रभर चालू होता. इकडे गजानन महाराज भजनाच्या निमित्ताने गणगण गणात बोते असे टिचक्या वाजवून म्हणू लागले. हेच भजन टिचक्या वाजवत ते सदा सर्वदा म्हणत असत. महाराजांचे गणगण हे भजन नेहमी चाले, म्हणून लोकांनी त्यांना गजानन हे नाव दिले. आषाढीच्या दिवशी जशी पंढरपुरात, सिंहस्थाला, गोदातीरी किंवा कुंभमेळ्यात हरिद्वारी प्रचंड गर्दी होते, तसेच बंकटलालच्या घरी लांब लांबून असंख्य लोक गजानन स्वामींच्या दर्शनासाठी येऊ लागले. स्वामी समर्थ गजानन हे विठ्ठल झाले. त्यांचे वचन हे गोदातीर झाले आणि शेगावातील बंकटलालचे घर हे देऊळ झाले. रोज नित्य नवी यात्रा येई व समाराधना होई. गजानन स्वामींची दिनचर्या अशी होती की कधी मंगलस्नान करावे तर कधी ओढ्याचे गढूळ पाणी प्यावे, कधी घरात राहावे तर कधी जंगलात भटकावे. त्यांच्या दिनचर्येला एक नियम नव्हता. चिलिमीवर त्यांचे भारी प्रेम. ती वरचेवर लागे पण आसक्ती नव्हती. जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज.